तुम्हाला वाटत असेल तुमच्या ओम सरने कोणती गड्डी लाई, अरे कोई गड्डी नहीं है रे, इस पर से हमें सीखना है आज क्या, टाइम अँड डिस्टन्स. याच गाडीवरून आपल्याला काय शिकायचं आहे, टाइम आणि डिस्टन्स. तर टाइम आणि डिस्टन्स कसं शिकायचं आहे, सगळ्यात पहिले पहा, स्पीड इक्वल्स टू काय राहते, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. म्हणजे या गाडीने जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती टाइम मध्ये केलं, त्यावरून आपण काय काढू शकतो, गाडीची स्पीड. तसंच जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असणार, आपल्याला याच गाडीची स्पीड माहित आहे आणि किती टाइम मध्ये कव्हर केलं हे माहित आहे, पण डिस्टन्स माहित नाही, तर त्यासाठी पण फॉर्म्युला काय होईल, डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. आणि जर आपल्याला टाइम टेकन काढायचं असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड काय होईल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड. आता एका एक्झाम्पल वरून समजू आपण. एक्झाम्पल काय आहे, अ कार कॅन ट्रॅव्हल 150 किलोमीटर ॲट 60 किलोमीटर पर आवर. एक कार आहे, किती चालत आहे, 150 किलोमीटर, 150 किलोमीटर ही कार चालत आहे, कितीच्या स्पीडने, 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका आवर मध्ये किती किलोमीटर, 60. तर आपल्याला याचं काढायचं काय, हाऊ लॉंग डज इट टेक. हाऊ लॉंग डज इट टेक म्हणजे काय काढायचं आहे, टाइम. आता टाइम काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, काय होता, टाइम टेकन इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. काय होता, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड. आता आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड माहित आहे किती आहे, 150 किलोमीटर. तर आपण 150 किलोमीटर लिहून घेऊ, हे झालं 150 किलोमीटर अपॉन स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे 60 किलोमीटर एका घंट्यात, 60 किलोमीटर पर आवर. आता हे किलोमीटर किलोमीटर काय होऊन जाईल, कट. 61 चा 60 2.5 डिवाइड केल्यावर काय येईल, 2.5, म्हणजे हे काय झालं, 2.5 हवर. आता याच 2.5 हवरला कसं लिहिता येते आपल्याला, 2 हवर 30 मिनिट्स. म्हणजे गाडीने टाइम किती घेतला, याच गाडीने टाइम किती घेतला, 2 घंटे आणि 30 मिनिट.